जय शिवराय मित्रांनो 2026च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली, ती म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होतं, साहजिकच काही ठिकाणी झालंय। परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या कर्जमाफीच्या घोषणेला विरोध देखील होतोय आणि याच्यामध्ये बदलाची मागणी देखील केली जाते। मग नेमकी करण्यात आलेली घोषणा काय, याच्या अंतर्गत पात्र कोण होणार, अपात्र कोण होणार, 50,000 रुपये कुणाला मिळणार, याबरोबर याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत किंवा का बदलाची मागणी होते, हेच आज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्याचं झालेलं नुकसान किंवा गेल्या 3-4 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफीची मागणी करण्यात आली। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये झालेलं नुकसान हे अतिशय मोठं नुकसान होतं आणि कर्जमाफी केली जात असताना आपण जर पाहिलं तर जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे, या समितीकडे सुद्धा प्रामुख्याने मागणी करण्यात आली की खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान खूप मोठं आहे, याच्यामध्ये खरीप हंगाम 2025 मधली कर्ज याच्यामध्ये समाविष्ट करावीत आणि त्याच्यासाठी थोडा उशीर लागला तरी चालेल। एप्रिल मध्ये अहवाल आला, जून पर्यंत कर्जमाफी झाली तरी चालेल, परंतु खरीप 2025 ची कर्ज याच्यामध्ये घ्यावीत। परंतु 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत कर्ज या कर्जमाफीमध्ये घेतली जातील अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि साहजिकच शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे एक भीतीचं वातावरण, संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। कारण महत्त्वाची अशी जी काही कर्ज आहेत, आता 2025 मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेतलेले आहेत। मग या नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी समजा कर्ज घेतली होती, थकीत होती, परंतु आता यावर्षी भरली आणि पुन्हा त्याच्यामध्ये नव्यानं कर्ज घेतली, मग त्यांचं काय होणार? ना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार किंवा ना कर्जमाफीचा लाभ मिळणार। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम 2025 मध्ये जी घेतलेली कर्ज येतं याचा कुठेतरी समावेश व्हावा, ही मागणी या ठिकाणी सातत्याने केली जाते। दुसरा प्रश्न आहे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा। आता नियमित कर्जदार शेतकरी गेल्या 4-5 वर्षापासून कर्ज भरतायत। 2020 मध्ये घेतलं, 21 मध्ये भरलं, 22 मध्ये भरलं, 23 मध्ये भरलं, 24 मध्ये भरलं, 25 मध्ये भरलं आणि 25च्या जूनला समजा एखाद्या शेतकऱ्यानं 1.5 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि या अवकाळी अतिवृष्टीमुळे त्याचं नुकसान झालं। मग असं 1.5 लाख रुपयाचं नियमितपणे पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला कर्ज भरण्याची ऐपत नाही आणि अशा शेतकऱ्याला जर 50,000 रुपयाचं अनुदान मिळालं तर त्याचा काय फायदा होणार आहे? त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती एक अन्याय होऊ शकतो। म्हणून जे काही कर्जदार शेतकरी आहेत, नियमित कर्जदार शेतकरी, त्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं अनुदान, कमीत कमी आता 1.5 लाखाची मागणी केली जाते, पण कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंत तरी अनुदान द्यावं अशी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे। कर्जमाफी सुद्धा 3 लाखापर्यंत होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु 2 लाखापर्यंत, पण कर्जमाफी 2 लाखापर्यंत झाली तरी ठीक आहे। परंतु वरचे जे काही शेतकरी येतात ज्यांना व्याज भरून कर्जमाफी दिली जाणार का, हे अद्याप स्पष्ट नाही, कारण त्याचा अद्याप जी आर आला नाही। आणि या सर्व मागण्या करण्याचं कारण एकच, आता आपण पाहिले की कर्जमाफी जाहीर केली, बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलला सांगितलं कोण पात्र कोण अपात्र, बरेच सारे जण तर सांगायला लागले याद्या आल्या, हे शेतकरी फायनल झाले, ते शेतकरी फायनल झाले, 52 लाख शेतकऱ्यांना मिळणार। अद्यापही त्याचा डाटा, अद्याप समितीचा अहवाल, कुठल्याही बाबी समोर आल्या नाहीत आणि या बाबी समोर न आल्यामुळे आता शेतकऱ्यांकडे एक चान्स आहे की मागणी करण्यासाठी, आता शेतकरी नेत्यांकडे एक चान्स आहे मागणी करण्यासाठी। कारण जी आर येण्यापूर्वी, या योजनेबद्दलच्या पुढच्या काही मार्गदर्शक सूचना येण्यापूर्वीच जर या मागण्यांचा उठाव झाला तर कुठंतरी ही काही एक, आता सध्या एक गोष्ट नाही, आता आपण पाहिलं असेल बजेट सादर करत असताना बऱ्याच जणांनी पाहिले की बजेट सादर केलं जात असताना वेगवेगळ्या बाबी सांगितल्या जात होत्या, मध्येच एक चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा मध्येच करण्यात आली। मग आता कर्जमाफीची घोषणा जर बजेटमध्ये करण्यात आली तर हा एक मोठा दिलासा आहे, कारण कर्जमाफीची घोषणा जर झाली नसती तर कर्जमाफी होण्याचे संकेत सुद्धा दिसून आले नसते। आता कर्जमाफीची घोषणा झाली, साहजिकच याचं स्वागत आहे। बजेटमध्ये याची तरतूद करण्यात आली नाही, चालेल, बजेटमध्ये पुढे पावसाळी अधिवेशनात तरतूद केली जाईल किंवा पुढे पूर्व मागण्याद्वारे तरतूद केली जाईल, परंतु घोषणा होणं महत्वाचं होतं। परंतु झालेली घोषणा ही काही अंतिम सत्य नाहीये, या घोषणेमध्ये बदल केले जाऊ शकतात आणि हे बदल केले जाण्यासाठी आता सर्वांची मागणी या ठिकाणी गरजेची असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता एक हा मोठा उठाव आपल्याला दिसून यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, सध्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे, 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज, 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे। समितीचा अहवाल अद्याप येणं बाकी आहे, कारण शेतकऱ्यांना या समितीच्या आलेल्या अहवालाच्या माध्यमातून कायमस्वरूपी कर्जमुक्ती देण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत। मग जर समजा 50,000 दिले किंवा हे काही दिले तर यानं शेतकऱ्यांचा पुढचा मार्ग सुकर होणार आहे का, आता येणारं वर्ष दुष्काळी वर्ष असू शकतं अशा प्रकारे सांगण्यात येते। मग अशा सर्व बाबीसाठी हमीभाव असेल किंवा शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, या काय काय बाबी याच्यामध्ये केल्या जातात ते सुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहण्यासारखं असणार आहे। परंतु तुर्तास तरी अद्याप ही कोण पात्र आणि कोण अपात्र याच्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। सध्या ज्या काही पसरवल्या जात आहेत या अफवा आहेत,
फक्त आपण याच्यामध्ये पात्र असावेत. आपण पात्रतेसाठी काय गरजेचे त्याची मागणी आता आपल्या माध्यमातून किंवा आपल्यासाठी असलेल्या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. आणि हा एक उठाव होईल, या मागण्या होतील आणि या योजनेमध्ये नक्की बदल होईल, ही एक आपण अपेक्षा बाळगूयात. धन्यवाद.